स्वागत आहे हॅपी लाईफ विथ कोमल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तयार करणार आहोत मेथीचे थेपले। तर आता हे मेथीचे थेपले नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आता इथे मी मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे। आता मेथी बारीक कट केल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालत आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरेची फोडणी दिली आहे। जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातला आहे। आता जिरे, हिंग हे तेलामध्ये थोडेसे मिक्स केल्यानंतर यामध्ये बारीक केलेली मेथी घालत आहे। आता ही मेथी आपण तेलामध्ये छान परतवून घेत आहे। मेथी थोडीशी नरम झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे आपण रेग्युलर पिठामध्ये मेथी कट करून घालतो, तर यामध्ये मेथी आपण फोडणी देऊन पिठामध्ये मिक्स करायची आहे। याची चव खूप वेगळी लागते। आता मेथी परतल्यानंतर यामध्ये मी मसाले घालत आहेत। मसाले म्हणजे काय, तर मीठ, लाल तिखट, हळद हे सगळे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे पावडर घालत आहे। धने जिरे पावडर घातल्यानंतर आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे तीळ घालत आहे। तीळ घातल्यानंतर आता यामध्ये मी एक चिमूटभर ओवा घालत आहे। आता हे सगळे आपण मिक्स करून घेत आहे। यानंतर मी तुपाची फोडणी देत आहे। तूप थोडेसे गरम करून यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या कट करून तुपामध्ये फोडणी देत आहे। आता ही फोडणी आपण या कढईमध्ये घालत आहे किंवा तुम्ही तेलामध्ये सुद्धा लसूण कट करून घालू शकता। आता हे सगळे मिश्रण आपण थंड करून घ्यायचे आहे। ते मिश्रण थंड होईपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया। तर आता यामध्ये मी गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ आणि बेसन घेतले आहे। आता हे सगळे पीठ मी मिक्स करून घेत आहे। पीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये थंड झालेले मिश्रण आपण ॲड करणार आहे। तसेच यामध्ये मी थोडेसे चिमूटभर मीठ घालत आहे। आता हे सगळे मिश्रण मी एकत्रित मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये लागेलनुसार आपल्याला पाणी घालून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी थोडेसे हाताला तेल लावून पुन्हा एकदा छान गोळा तयार करून घेत आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे। आता इथे मी जे पीठ मळलं आहे ते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण थोडेसे रेस्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छोटासा गोळा तयार करून पीठ लावून याचे गोल आकारात आपण मेथीचे थेपले लाटून घ्यायचे आहेत। आता थेपले लाटून घेतल्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवला आहे। हा तवा गरम झाल्यानंतर मी ते 1 चमचा तूप घातलं आहे। तूप घातल्यानंतर आता मी हे लाटलेले थेपले छान भाजून घेणार आहे। तुम्हाला तेल किंवा तूप काही आवडेल त्यानुसार तुम्ही घालू शकता। आता हे थेपले मी छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेत आहे। आता हे थेपले आपण 4 ते 5 दिवस आरामात खाऊ शकतो किंवा प्रवासामध्ये सुद्धा आपण 4 ते 5 दिवस नेऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला तूप लावून छान भाजून घेत आहे। हे थेपले तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता। तर अशा पद्धतीने मेथीचे थेपले तयार झाले आहेत। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।